माझा पंजोबा खरंच ब्रिटिशांसाठी काम करायचा. आता मी अमेरिकन्ससाठी काम करते. बेसिकली आमच्या घरच्यांचा फंडा असा आहे की गोरा दिख गया तो जॉब मिल गया. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. तुमच्या स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तुम्ही एवढा शो बघितला या आणि आज कॉमेडी शो बघायला आलाय. कारण आजकाल ऑनेस्टली न्यूज बघितली तर हसू कमी आणि रडू जास्त येतंय. हो, कारण अमेरिकाची राखी सावंत डोनाल्ड ट्रम्प तो निवडून आलेला आहे. खरं सांगू, राखी सावंत परवडली. खरंच सांगते. कारण हा ट्रम्प उठसूट सगळ्या गोष्टींवरती काय टॅरिफ लावतोय. म्हणजे पुणेरी लोकांना तर टेन्शन आलंय की जर का बाकरवडीची किंमत वाढली. जानेवारी 6 सारखं इन्सरेक्शन पुणेरी लोक करतील. म्हणजे काहीच्या काही चालू आहे बरं का. फार विचित्रपणा चालू आहे. बट आज ऑनेस्टली या सगळ्या स्ट्रेसफुल गोष्टी विसरूया. कारण आपण विमेन्स डे वीकेंड सेलिब्रेट करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी विमेन्स डे सगळ्या बिलेटेड विमेन्स डे सगळ्या लेडीजना. हो, यु नो विमेन्स डे ची खासियत अशी की विमेन्स डेला मुलींना विचारलं पाहिजे ना की काय ग तू कसा विमेन्स डे सेलिब्रेट केला. पण उलटा मुलांना विचारतात की काय रे तू तिच्यासाठी काय केलंस विमेन्स डेला. कारण विमेन्स डेला सगळी मुलं एक से एक आन्सर देतील बरं का की ओ मी तिच्यासाठी पाय चेपले नाही का, रोजे सांडले, भांडी धुतली. कारण गंगेत डुबकी मारून जशी लोकांची पापं धुतली जातात तसंच विमेन्स डेला मुलांनी केलेली सगळी कारनामे धुतली जातात. कारण विमेन्स डे हा विमेन्स डे नसून मेन्स अप्रेझल डे असतो. खरंच. तसंच मेन्स डेला जर का मुलींना विचारलं की काय ग तू मेन्स डे साठी तू त्याच्यासाठी काय केलंस, सगळ्या मुली एक से एक आन्सर देतील दॅट पहिली गोष्ट नोबडी केअर्स अबाउट मेन्स डे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी माझ्या नवऱ्याकडे गेले मेन्स डेला आणि त्याला म्हणले अरे गधड्या आज तरी आंघोळ कर. बट यु नो मी ऍक्च्युली मुलांची जस्ट मजा करते बरं का. मला ऍक्च्युली मुलं आवडतात. आय लाईक मुलं. आय एम इवन मॅरिड टू मुलं. जस्ट वन. अरे काय तुम्ही टाळ्या पण नाही वाजवत मॅरिड म्हणल्यावर. कसले आहात रे तुम्ही लोक. मी जेव्हा अमेरिकन्सना सांगते ना माझं लग्न झालं दे आर लाईक ओ वाव व्हॉट एन अचीवमेंट. हा, इथे इंडियन्सना सांगितलं ते म्हणतात हा तर कार्ट कुठं आहे. But yes, I'm married, you guys. I actually met my husband on Tinder. Yes, wow. Woo वगैरे करतायत. Tinder माहितीये का पण सगळ्यांना? माहितीये का? नितीनला माहितीये. नितीन तुला बघितलं मी. आपलं सिक्रेट आहे. नाही पण जेव्हा ही गोष्ट मी माझ्या रिलिजियस कन्झर्वेटिव्ह मराठी पेरेंट्सना जेव्हा सांगितली तेव्हा दे वर सो हॅपी. येस, दॅट्स बिकॉज घरातले जेव्हा प्रॉब्लेम चाइल्डचं लग्न होतं ना तेव्हा दे आर जस्ट ग्लॅड यू डिडंट टर्न आउट टू बी अ लेस्बियन.